सईबाई राणीसाहेब, मुधोजी राजांची कन्या, बजाजी निंबाळकरांची बहीण, शिवरायांची पत्नी, जिजाऊंची सून आणि शंभूराजांची आई, अशा अनेक नात्यांनी जोडलेलं स्वराज्याच्या पटलावरील एक हळवं पान. जय शिवराय मित्रांनो, आज आपण राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी सईबाई राणीसाहेब यांची समाधी पाहणार आहोत. सईबाई राणीसाहेब यांची पाल बुद्रुक येथील समाधी पुण्यापासून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर आहे. वेल्हे ते पाली भोतोंडे या मार्गावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला सिद्धेश्वराचे प्राचीन शिवकालीन मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी शिवछत्रपती आणि जिजाऊ माँसाहेब यांचे अर्धाकृती पुतळे आहेत. आज आपण वेल्हे तालुक्यात आहोत. हे जे पाल बुद्रुक गाव आहे त्या गावामध्येच आपण आता या महादेवाच्या मंदिरामध्ये आहे. त्याला सिद्धेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. तर हे सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन आहे आणि शिवछत्रपतींच्या काळामध्ये हे निर्माण झालं आणि शिवछत्रपती देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असत असं या ठिकाणी असणारे ग्रामस्थ सांगतात. तर मित्र, आता हे सिद्धेश्वराचं मंदिर आपण पाहिले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापासून एक मार्ग खाली पूर्वेला जातो. तर त्या पूर्व दिशेला ही सईबाईंची समाधी आहे आणि त्याला लेखी कागदोपत्रांचा देखील उल्लेख सापडतो. तर आपण आता या ठिकाणाहून सईबाईंच्या समाधीकडे जाणार आहोत. खटपेवाडी हे गाव आहे आणि या गावाची शाळा या ठिकाणी आहे आणि शाळेच्या मागूनच हा रोड सरळ सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीपर्यंत गेलेला आहे. या बाजूनं असं पुढं जाऊन आपण आता जो झेंडा दिसतोय त्या ठिकाणी जाणार आहोत. ही जी समाधी आहे ती या पाल बुद्रुक या गावामध्ये आहे आणि हे गाव राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. आणि शिवपट्टण हा राजवाडा जो होता तो शिवछत्रपती बांधलेला होता सईबाई राणीसाहेबांसाठी आणि त्या ठिकाणी त्या राहत होत्या. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. ही गुंजवणी नदी आहे आणि या नदीवरती छोटासा बंधारा आहे आणि या बंधाऱ्यावरून आपल्याला या बाजूला म्हणजे सईबाई राणीसाहेबांच्या समाधीकडे येण्यासाठी मार्ग आहे. तर त्या मार्गावरून आपण चालत आलो की प्रथमतः आपलं दर्शन होतं ते सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीचं. आपण आता ही गुंजवणी नदी पार करून त्याच्यावरती जो पूल आहे तो पार करून आलो आहे आणि या ठिकाणी ही सईबाई राणीसाहेब यांची समाधी आहे. तर हीच खरी समाधी आहे, कारण जी वर असणारी समाधी आहे तिचा उल्लेख कुठल्याही संदर्भ ग्रंथामध्ये आढळत नाही.
आणि याचे उल्लेख मात्र संदर्भ ग्रंथात आढळतात. कारण आत्ताच नव्याने खोदकाम झालेले आहे पाली या गावामध्ये. तर त्या ठिकाणी शिवपट्टण जो राजवाडा होता शिवाजी महाराजांनी राणीसाहेबांना बांधून दिलेला होता त्याचे अवशेष सापडलेले आहेत. 29 ऑक्टोबर 1633 रोजी फलटण येथे मुधोजी राजे आणि रेवूबाई निंबाळकर यांच्या पोटी जन्मलेल्या सईबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी 11 वर्ष वय असणाऱ्या बालशिवाजींशी पुण्यातील लाल महाल येथे 16 मे 1640 रोजी जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत अतिशय थाटात झाला. शिवरायांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सईबाई राणीसाहेब शिवछत्रपतींचे स्फूर्तिस्थान होत्या. सखूबाई, रानो अक्का, अंबिकाबाई आणि शंभूराजे या 4 अपत्यांची आई असणाऱ्या सईबाई यांना वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी बाळंत व्याधीने गाठले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. राजगड किल्ल्यावरील हवामान सईबाईंच्या प्रकृतीला न मानवल्याने शिवछत्रपतींनी त्यांच्यासाठी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाली या गावात एक वाडा बांधून घेतला होता. तो शिवपट्टण या नावाने ओळखला जात असे. नुकतेच या राजवाड्याचे अवशेष राजगडाच्या पायथ्याशी पाली या गावात सापडले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर पाली गावाच्या जवळ असणाऱ्या पाल बुद्रुक येथे गुंजवणी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमीची पावले इकडे वळली पाहिजेत हे मात्र नक्की. सध्या ही जी समाधी आहे तिचं संवर्धन करणं गरजेचं असल्याचं लक्षात आल्यानंतर हे संवर्धन करण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी संवर्धनाचं काम सुरू आहे. संकल्पित आराखडा आहे तो आपण आत्ताच पाहिला. तर अशा पद्धतीनं त्याचं संवर्धन होऊन त्याचा विकास होणार आहे आणि या ठिकाणापर्यंत मार्ग करण्याचं देखील शासनानं धोरण आखलेलं आहे. शिवछत्रपतींच्या पट्टराणी आणि शंभूराजांची राजमाता असणाऱ्या सईबाईंची उणीव शिवछत्रपतींना नेहमीच जाणवत असे, अगदी रायगडावरील त्यांच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत. असं म्हणतात की मृत्यूशय्येवरील शिवछत्रपतींचे अखेरचे शब्द होते, सई. आजचा व्हिडिओ एकदम छोटासाच आहे परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीसाठी की शिवछत्रपतींचा जो इतिहास आहे तो सईबाई राणीसाहेबांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांची ही समाधी आपण तिचं दर्शन घेतलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या ठिकाणी लोकांची गर्दी वाढेल आणि या ठिकाणी ही समाधी आहे हे लोकांना समजेल. तर तुर्तास या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.